मित्रांनो, आपण स्वामींचा प्रकट दिन का बरं सेलिब्रेट करतो? आपण स्वामींची जयंती का बरं सेलिब्रेट करत नाही? उत्तर सोपं आहे मित्रांनो. कारण जे जन्माला येतात त्यांची आपण जयंती सेलिब्रेट करतो आणि जे प्रकटतात त्यांचा आपण प्रकट दिन सेलिब्रेट करतो. मित्रांनो, इकडेच खरं तर स्वामींचं खरं स्वरूप दडलेलं आहे. स्वामी कोण आहेत? स्वामी हे टाइमलेस, स्पेसलेस कॉन्शियसनेस आहेत. स्वामी हे अवधूत तत्व आहे, ते दिगंबर तत्व आहे जे प्रकटलेलं आहे. कशाकरता? जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने ग्वाही दिली, परित्राणाय साधूनाम, जे साधू आहेत, ज्यांचा मुमुक्ष सन्मार्गावर आहेत, त्यांचं रक्षण करण्याकरता मी जन्म घेतो, संभवामी युगे युगे. तसं स्वामींनी काय म्हटलेलं आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अर्थात कोण भिवू नकोस? तर ज्यांचा मुमुक्ष सन्मार्गावर आहे, जे परमेश्वरी नियमांमध्ये सत्य, प्रेम आणि आनंदाच्या मार्गाने वागण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अभय दिलेला आहेस की भिवू नकोस. दुःखाच्या, संकटाच्या, प्रारब्धाच्या कचाट्यात फसलास तरी घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला ह्यातून बाहेर काढणार आहे. हे सांगणारं तत्व, ते अवधूत तत्व, ते दिगंबर तत्व म्हणजेच स्वामी. विथ धिस कॉन्टेक्स्ट मित्रांनो, आपण आज उकल करणार आहोत, सगळ्या अँगलनी बघणार आहोत स्वामी प्रकट दिनाकडे. का? कारण मित्रांनो, संपूर्ण कॅलेंडर वर्षामध्ये हा एकच दिवस आहे जिथे आम्ही स्वामींचा उत्सव सेलिब्रेट करतो, स्वामींचा असा, राईट? त्याच्यामुळे हा दिवस म्हणजे नेमका काय हे समजून घेणं खूपच महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळेच आजचा हा एपिसोड प्रपंच. तेव्हा नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. सगळ्यात पहिल्यांदा येऊया जयंतीकडे. स्वामींचे आईवडील कोण? त्यांचं नाव काय? कुठे जन्माला आले? कधी जन्माला आले? स्वामींचं जन्म नाव काय? याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. कोणाकडेही ती माहिती नाही, कुठेच त्याचा स्रोत नाही. मग तुम्ही म्हणाल, अरे असं कसं? स्वामींचं नाव आहे ते स्वामी समर्थ. आता मित्रांनो, हे त्यांचं नाव नसून हे विशेष नाम आहे, हे गुणवाचक नाम आहे. जशी परमेश्वराची सगळी नावं गुणवाचक आहेत, राईट? गणपती म्हणजे गणांचा पती म्हणून तो गणपती. गजानन, हत्तीचं मुख म्हणून तो गजानन. तसं स्वामी समर्थ म्हणजे स्वामी म्हणजे काय? मालक. समस्त जीवांचा, सर्व जीवात्म्याचा, समस्त ब्रह्मांडाचा तो स्वामी म्हणून तो स्वामी. आणि सर्व शक्तिमान, त्याच्यासाठी दुर्गम, अशक्य असं काहीच नाही म्हणून तो समर्थ. आणि म्हणून स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणजेच काय? म्हणजेच स्वामींचा कुठल्याही जन्माचा ट्रेस नाही. वी कॅनॉट सबस्टॅन्शिएट द बायोलॉजिकल बर्थ ऑफ स्वामी समर्थ. आणि स्वामींना जर कोणी विचारलं की स्वामी तुमचं नाव काय, तर स्वामी जर मूडमध्ये असले तर सांगायचे, माझं नाव नृसिंह भान, मूळ पुरुष, दत्तनगर, वडाचं झाड. आता इथे स्वामींनी फक्त नाव नाही मित्रांनो, संपूर्ण स्वरूपच सांगून टाकलेलं आहे. मूळ पुरुष म्हणजे काय? तो परमपुरुष अर्थात दत्तगुरु. आणि वडाचं झाड, वडाचं झाड म्हणजे काय? अगेन सृष्टीचं बीज, ते परब्रह्म तत्व. त्या वडाच्या छोट्याशा बीजापासून कसं वटवृक्ष आणि वटवृक्षाचा पूर्ण असं वनच तयार होतं, तसं ते छोटंसं परब्रह्म तत्व आहे. त्याच्यामधून ही सृष्टी निर्माण होते. आणि म्हणून वडाचं झाड म्हणजेच काय? ह्या सृष्टीचं प्रतीक आहे. म्हणून काय म्हणतात? मूळ पुरुष, दत्तनगर, वडाचं झाड. आणि दत्तनगर म्हणजे काय? तर मी त्या दत्त परंपरेचा आहे, मी त्या दत्ताच्या लिनिएजमधला आहे. म्हणजेच कोण? तर सर्वप्रथम महाप्रभू भगवान दत्तात्रेय, त्याच्यानंतर कलियुगामधला प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ, त्याच्यानंतर द्वितीय अवतार नृसिंह श्री सरस्वती. आणि मग नृसिंह भान म्हणजे मी. म्हणजेच काय? स्वामी सांगत आहेत की आय एम द सक्सेसर ऑफ नृसिंह सरस्वती. म्हणजे आपल्याला माहिती आहे, साधारण 1450 ते 1460 ह्या कालखंडामध्ये कधीतरी नृसिंह सरस्वती स्वामी श्रीशैल यात्रेचं निमित्त करून कर्दळी वनामध्ये गेले. ते परत आलेच नाहीत, कर्दळी वनामध्येच लुप्त झाले. आणि ते कर्दळी वनामध्ये जे लुप्त झाले त्याच्यानंतर 100, 200, 300 किती वर्षाचा कालखंड गेला आपल्याला माहीत नाही. परंतु एकदा अशी गोष्ट घडली की एक लाकूड तोड्या, आता त्याचं नाव
उद्धव म्हणून सांगितलं जातं. आता ते कुठून आलं, त्याचा रेफरन्स कुठून आला हे मला सांगता येत नाही. किंबहुना तर्कसंगतही वाटत नाही लाकूड तोड्याचं नाव उद्धव असलेलं. साधारण आपण जर का गेलो 1700-1800व्या शतकामध्ये तर असो. तर हा जो लाकूड तोड्या आहे तो कर्दळी वनामध्ये लाकूड तोडण्याकरता गेला, तेव्हा लाकूड तोडताना त्याच्या हातून कुऱ्हाड सटकली म्हणा, किंवा ते वारूळ जे त्याला दिसलं ते वारूळ साफ करायचं म्हणून त्या वारुळावर घाव घातला म्हणा. घाव घातल्या घातल्या रक्ताची चिळकांडी त्या वारुळामधून उठली आणि तो घाबरला, भयभीत झाला. अरे हे काय? आणि त्या वारुळामधून एक दिव्य विभूती प्रकटली. एक मोठी गुडघ्याभर हात लांब असलेली एक उंचपुरी धिप्पाड मूर्ती प्रकटली, वयोवृद्ध मूर्ती प्रकटली. तेच मित्रांनो स्वामी समर्थ. आणि त्यांना पाहून हा थरथर 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 कापायला लागला हा लाकूड तोड्या. आणि त्यांनी स्वामींची क्षमा मागितली. आता स्वामीच ते क्षमामूर्ती, अवधूत, स्वतःचं कार्य जाणून होते. ते जर निमित्त केलं की काय ह्या उद्धवाला या लाकूड तोडायला, आता आपलं कार्य, आपलं दृश्य स्वरूपातलं कार्यप्रवण करायचं आहे हे जाणून स्वामी तेव्हा प्रकट झाले. अर्थातच त्या लाकूड तोडायला त्यांनी क्षमा केली. आणि तिथून कर्दळे वनातून जे स्वामी उठले ते देश भ्रमण केले. कलकत्त्याला गेले, गंगासागरला गेले, हिमालयामध्ये गेले, तिथली स्थानं त्यांनी पाहिली, हरिद्वारला गेले, काशीला गेले. आणि असा सगळा प्रवास करीत करीत ते साऊथला सुद्धा गेले. म्हणजे दत्त लिनिएजमधलेच माणिक प्रभू म्हणून एक विभूती आहेत, त्या माणिक प्रभूंबरोबर त्यांचा सहवास झाल्याचे दाखले आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर परत हळूहळू ते वरती महाराष्ट्राकडे सरकले. मग कुठे कुठे गेले? मंगळवेढ्याला गेले. मंगळवेढ्यामध्ये तब्बल 12 वर्ष स्वामी राहिलेल्याचे दाखले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आणखी कुठे गेले? मुंबईमध्ये सुद्धा स्वामींचे असल्याचे काही ट्रेसेस सापडलेले आहेत, दाखले सापडलेले आहेत. स्वामी पंढरपुराला गेले, सोलापूरला गेले, मोहोळला गेले आणि सरते शेवटी अक्कलकोटला आले. कधी? 1856 साली. 1856ला आले. अक्कलकोट गावाच्या बाहेर खंडोबाच्या देवळामध्ये ते सगळ्यात पहिल्यांदा आले. जसे साईबाबासुद्धा शिर्डीत आले तेव्हा पहिल्यांदा खंडोबाच्या देवळामध्ये ते आले, उतरले. तेव्हा म्हाळसापतींनी त्यांना पाहिलं, म्हाळसापतींनी त्यांचं तत्त्व ओळखलं. तसंच जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले तेव्हा खंडोबाच्या देवळातच पहिल्यांदा आले. आणि कोणाकडे गेले? चोळप्पा नावाचा एक कर्नाटकी ब्राह्मण, एक कानडी ब्राह्मण, त्याच्याकडे गेले. त्याच्याकडेच स्वामी राहिले. बालोन्मत्त पिशाच वेशाय वृत्तीने राहिलेले आहेत स्वामी त्याच्याकडे. म्हणजे त्यांच्या घरची मंडळी तर म्हणायची हा कोणीतरी वेडा फकीरच आहे, हा कोणीतरी वेडा आहे. कारण स्वामींचं वागणं मित्रांनो लौकिकदृष्ट्या त्या चौकटीमध्ये बसणार नव्हतं, अगदी स्वच्छंद होतं. त्याला आपण म्हणतो बालोन्मत्त पिशाच असं स्वामींचं वागणं होतं. कारण ते अवधूत आहेत मित्रांनो, त्यांच्या लीला कोण जाणणार. असो, सांगण्याचा भाग इतका की ह्या सगळ्या प्रवासामध्ये स्वामींनी वेगवेगळी नावं धारण केली. नृसिंह सरस्वती अवतारा संपविले, कर्दळी वनात जाऊन तपाचरण केले, नवरूपा धारण करुनी प्रकट पुन्हा झाले, नाना नामे घेऊनी देश भ्रमण केले. नाना नामे त्याने धारण केली. मग त्याच्यामध्ये चंचल भारती असो किंवा दिगंबर बुवा असो अशी वेगवेगळी नावं धारण केली. आणि खरं सांगायचं झालं तर स्वामींचं चरित्र जर का लिहायचं म्हटलं तर ते अथांग आहे. किंबहुना स्वामींचं चरित्र खूप ठिकाणी उपलब्ध असण्याची शक्यता दाट आहे. त्या नावांमध्ये त्या वेळेस त्यांनी ते जे नाव धारण केलं, जे भक्तांनी त्यांना नाव दिलं ते नाम स्वामींनी धारण केलं आणि त्या नावाने ते तिकडे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या संदर्भनी वेगवेगळ्या नावांनी स्वामींचं चरित्र उपलब्ध असण्याची शक्यता सुद्धा दाट आहे. असे स्वामी आहेत, अवधूत, सर्वव्यापी, सर्व चराचर व्यापी. मग आता प्रश्न येतो की कर्दळी वनामध्ये त्या वारुळातून स्वामी जेव्हा प्रकट झाले त्या कुऱ्हाडीचा घावाचं निमित्त करून, तो दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिन का? बहुतांशी वेळा असा समज आहे बहुतांशी जनमानसामध्ये की तोच प्रकट दिन, पण तोच खरंच आहे का हे आपण आणखी वेगवेगळ्या अँगल्सनी बघूया. स्वामींनी तर स्वतः जेव्हा अक्कलकोटला प्रसिद्ध झाले तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही कर्दळी वनातून उठलो आणि मग देशभ्रमण केलं. स्वामींनी आपला तो प्रवाससुद्धा सांगितलेला आहे एकदा दोनदा, जेव्हा इंग्रज अधिकारी विचारलेला असताना त्यांना. पण मग तोच प्रकट दिन का ह्याची पुष्टी देता येत नाही.
मग आपल्याला स्वामींचा प्रकट दिन नेमका कुठला हे जाणून घेण्याकरता दोन गोष्टी जाणून घ्यायला लागतील. एक म्हणजे तो पहिल्यांदा साजरा कधी झाला आणि कोणी केला. जेव्हा ह्या गोष्टी आपल्याला उलगडतील तेव्हाच आपल्याला खरा प्रकट दिन उलगडेल. इथे आपला पुढचा चॅप्टर येतो, हरिभाऊ. हे हरिभाऊ मित्रांनो कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये राजापूरजवळ वेल्हे नावाचं एक गाव आहे. तिथे त्यांचं मूळ घर, परंतु नोकरी धंद्याकरता ते मुंबईला आलेले आणि गिरण गावामध्ये अर्थात ग्रँट रोडला कामाठीपुरा इथे राहत होते. म्हणजे आपण जर तो चित्रपट पाहिला संजय लीला भन्साळीचा, गंगूबाई आलिया भटचा, तो जो एरिया तो कामाठीपुरा, तिकडे ते राहत होते. आणि त्यांचे एक दोन मित्र ह्यांनी मिळून एक व्हेंचर केलं. काय केलं? आपण जसं आता कोमोडिटी मार्केट म्हणतो राईट, तसा प्रकारचं एक कोमोडिटी मार्केटमध्ये त्यांनी एका कोमोडिटीमध्ये पैसे गुंतवले आणि गुंतवल्यानंतर ती कोमोडिटी खाली जायला लागली बाजारभाव. त्याच्यामुळे त्यांचे पैसे जे आहेत त्यांचं नुकसान व्हायला लागलं, त्यांची व्हॅल्यू कमी कमी व्हायला लागली आणि घाबरले. अरे बापरे, एवढी आपली पुंजी आपण सगळी लावलेली आहे, आता काय होणार? कुठून तरी स्वामींचं नाव त्यांच्याकडे आलं हवेतून उडत आणि स्वामींचं नाव ऐकल्यानंतर मनोमन त्यांनी स्वामींना नवच बोलला की तू जर खरा असशील तर 8 दिवसामध्ये आमचे नुकसान भरून निघेल. आणि काय चमत्कार, तसंच झालं. तो जो नुकसानीत चाललेली जी कमोडिटी होती तिचा बाजारभाव वाढायला लागला आणि एक वेळेस नुकसानात असलेले आता प्रॉफिटमध्ये गेले, नफ्यामध्ये गेले आणि 8 दिवसात त्यांना प्रचंड प्रॉफिट झालं. याची कृतज्ञता म्हणून आणि आपला नवस फेडण्याकरता ते अक्कलकोटला आले आपल्या दोन्ही मित्रांसमवेत. आणि तेव्हा स्वामींना त्यांनी ती रक्कम देऊ केली. आणि स्वामींनी विचारलं, स्वामी ह्याचं मी काय करू? तेव्हा स्वामींनी स्वतःच्या चरणांकडे अंगुली निर्देश केला आणि हरिभाऊ समजून गेले की स्वामींना पादुका बनवून घेण्याची त्यांनी आज्ञा केलेली आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वामींसाठी पादुका बनवून घेतल्या छान. आणि त्यांनी स्वामींना त्या अर्पण केल्या आणि स्वामींनी छानपैकी त्या पादुका धारण केल्या, परिधान केल्या. चांगल्या 8-15 दिवस त्या परिधान केल्या. आणि मग जेव्हा स्वामींचा निरोप घेण्याकरता हे तिघंजणं तिकडे आले तेव्हा उरलेल्या 2 मित्रांना स्वामींनी काहीतरी सांगितलं की तू बाजारातून हे वस्त्र घे किंवा ह्या प्रकारची टोपी घे, असं काही बाई त्यांनी सांगितलं. परंतु हरिभाऊंना मात्र त्यांनी स्वतःकडची एक भगवी कफनी काढून दिली, एक भगवं वस्त्र काढून दिलं आणि स्वतःकडच्या 2 पादुका ज्या चरणांमध्ये घातलेल्या होत्या त्या पादुका त्यांच्या हातामध्ये दिल्या. आणि त्यांना काय म्हणाले? त्यांना असं काही म्हणाले की त्या हरिभाऊंच्या पायाखालची जमीन सरकली. बघा, हरिभाऊ आले कशाकरता होते? ऐहिक सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता. राईट, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात ते जे काही कथानक घडलं तिथून ते स्वामींच्या दर्शनाला आले. अर्थात प्रापंचिक सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता, धनधान्य पशुवृद्धी. पण झालं काय? स्वामी त्यांना काय म्हणाले? अरे आता बस झाली तुझी पळापळ, आता बस झाला संसार, आता इथून पुढे तू माझाच होऊन राहा, माझी सेवा कर, तू इथून पुढे माझा मुलगा. आता बंदरावरती जाणे, किल्ला बांधणे आणि पादुका स्थापन करणे आणि पुढे माझं काम करणे, अशी त्यांना आज्ञा दिली. आता बंदर म्हणजे काय? बोरी बंदर अर्थात मुंबई. किल्ला बांधणे म्हणजे काय? एक वास्तू बांधणे. आणि पादुका स्थापन केल्यानंतर ती वास्तू काय? तर मठ. मित्रांनो, सर्वप्रथम बहुतांशी, डोंट कोट मी ऑन दिस, बट इफ आय एम नॉट मिस्टेकन, सर्वप्रथम स्वामींचा मठ, अक्कलकोटच्या बाहेर स्वामींचा प्रसार लौकिक रूपाने जर कोणी केला असेल तर तो ह्यांनी, हरिभाऊंनी. ग्रँट रोडमध्ये कामाठीपुऱ्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम स्वामींच्या पादुका स्थापन केल्या, स्वामींचा मठ स्थापन केला. आणि स्वामींनी काय म्हटलं? तू माझा मुलगा, स्वतःचा मुलगा म्हणून धारण केलं. आणि तेव्हापासून त्यांना स्वामी सूत हे नाव पडलं. परंतु जेव्हा स्वामींनी त्यांना हे सांगितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. अरे हे काय झालं? मी आलेलो कशासाठी आणि हे काय झालं? या सगळ्या कल्पनेनी त्यांना रडूच फुटलं. त्यांची मनाची चलबिचल अवस्था पाहून स्वामी म्हणाले, अरे रडतोस काय? हे बघ माझं पोट केवढं मोठं आहे, जरा हात लावून पहा बरं. आणि मग त्या हरिभाऊंनी स्वामींच्या पोटाला हात लावला आणि हात लावता क्षणी त्यांची तंद्री लागली, त्यांना ध्यान लागलं. आणि ध्यानामध्ये त्यांचे सगळे जन्म त्यांच्या मनपटलावरून असे सर 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 जात एका ठिकाणी स्थिरावले. आणि त्यांना काय दिसलं? पंजाब जवळ छेलीखेडा नावाचं एक छोटंसं गाव, त्या गावामध्ये एक पडकीच अशी ती जमीन, असा तो परिसर. आणि तिथे एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाच्या
खाली तो जो एक पार असतो त्याच्यावरती एक छोटंसं कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर कसं असतं महिरपीसारखं, तसं एक मातीचं एक देऊळ होतं, छोटंशी महिरप, आणि त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती प्रतिष्ठित होती. आणि हा जो कोण मुलगा आहे त्याचं नाव होतं विजय सिंग. हा विजय सिंग जो आहे तो अंतर्मुख होता. एक तर दरिद्री होता, घराची परिस्थिती हालाखीची होती, त्याचे कोणी मित्रही नव्हते, त्याच्यामुळे हा एकटाच होता. आणि मग हा एकटा विजय सिंग काय करायचा तर तो त्या वडाच्या झाडाच्या शेजारी खेळायचा. कोणाबरोबर खेळायचा? त्या गणपतीशी, त्या मूर्तीतल्या गणपतीशी. त्याने ते गणपतीला आपला सखा बनवलं होतं. ओ माय फ्रेंड गणेशा. कुठला खेळ खेळायचा? गोट्यांचा खेळ खेळायचा. स्वतःचा डाव खेळायचा आणि मग म्हणायचं गणपती आता तुझा डाव, आणि मग दुसऱ्या बाजूनी गणपतीचा डाव पण स्वतःच खेळायचा. असं त्याचं मस्त छान चाललं होतं. आणि नकळतपणे त्यांनी गणपतीशी अनुसंधान बांधलं. एकदम रसरशीत, टवटवीत, प्रेमाचं, विश्वासाचं, मैत्रीचं, गणपतीचं सख्यत्व त्यांनी प्राप्त केलं. इतकं की एक दिवस तो विजय सिंग म्हणाला, नाही बाबा, आता मला कंटाळा आला, मी माझा डाव खेळला, आता तुझा डाव खेळण्याकरता तुलाच यावं लागेल. आणि हा जो त्यांनी हट्ट धरला, त्या हट्ट साकार झाला मित्रांनो. धरणी दुभंगली आणि त्या धरणीमधून 8 वर्षाची एक विभूती, एक छोटा बालक आला. आणि तो बालक म्हणाला, वा, मीच गजानन आणि त्याच्याबरोबर मीच गणपती. आणि त्याच्याबरोबर त्यांनी ते गोट्यांचा खेळ खेळला आणि खेळ खेळला आणि या विजय सिंगाला हरवलं. सगळ्या गोट्या जिंकल्या आणि जिंकलेल्या गोट्या त्याच्याकडे परत दिल्या आणि त्याला म्हटलं, आपण परत भेटूया, मी तुला परत भेटीन. आणि हे सगळी गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर, मनातल्या चक्षुसमोर घडत होती. आणि तेव्हा पटकन एका गोष्टीकडे त्यांचं लक्ष गेलं की तो 8 वर्षाचा जो बालक होता, त्याची मूर्ती, त्याचा चेहरा, त्याचा पेहराव, त्याचे हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज ही सगळी ह्या स्वामींसारखीच आहे. आणि त्या मूर्तीमध्ये, त्या 8 वर्षाच्या बालकामध्ये त्यांना स्वामींचा चेहरा दिसला एका फ्लॅशमध्ये. आणि झप करून ते भानावर आले आणि त्यांनी ओळखलं की तो छोटा मुलगा विजय सिंग म्हणजे आपण स्वतः या हरिभाऊंचा तोच एक जन्म. आणि त्यांना जे दर्शन दिलं तेच ते स्वामी जे आता त्यांच्या साक्षात समोर बसलेले आहेत हे त्यांना जाणवलं. त्यांची खूण पटली आणि काय आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. त्याच क्षणी संसाराची सर्व बंधनं गळून पडली आणि स्वतःला त्यांनी स्वामी चरणी लीन केलं. इतकं की स्वामींचा प्रसार आणि प्रचार करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. पूर्ण विरक्ती धारण केली, सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला, स्वतः केला, बायकोलाही करायला लावला. तिच्या मर्जीच्या विरुद्ध सुरुवातीला, पण नंतर दोघांनीही स्वामींची भक्ती प्रसार अत्यंत मनापासून केला. स्वामींची अनेक कवनं रचली, स्तुती रचली, गाणी रचली, अभंग रचले. अशा प्रकारे स्वामी भक्तीमध्ये पूर्णपणे रममाण झाले. असे हे स्वामीसूत. आणि हे स्वामीसूत जेव्हा मुंबईमध्ये मठ स्थापन करून राहू लागले तेव्हा 1870 साली त्यांनी पहिल्यांदा एक उत्सव साजरा केला. आणि तसाच उत्सव त्यांच्या मनात आलं की आता आपण अक्कलकोटला जाऊन साजरा करावं. आणि म्हणून 1871 साली ते अक्कलकोटला गेले आणि उत्सवाची सगळी तयारी करू लागले. तेव्हा लोकांनी त्यांना विचारलं, अरे ही कसली बरं लगबग आहे, हे कसल्या उत्सवाची तयारी करत आहेत? तेव्हा स्वामींनी सांगितलं की हा माझ्या प्रकट दिनाची तयारी करत आहे. बघा, प्रत्यक्ष स्वामींनी सांगितलं. तो दिवस कुठला? चैत्र शुद्ध द्वितीयेचा दिवस, अर्थात गुढीपाडव्यानंतरचा दिवस, हिंदू संवत्सराचा दुसरा दिवस, अर्थातच स्वामींचा प्रकट दिन, जो हरिभाऊंनी सेलिब्रेट केला आणि त्याला प्रत्यक्ष स्वामींनी त्यांच्या हयातीमध्ये अनुमोदन दिलेलं आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, अधोरेखित करण्यासारखी आहे. नुसतं हरिभाऊंनी, स्वामी सुतांनी तो सेलिब्रेट केला नाही, तर त्याला एंडोर्समेंट दिलेलं आहे स्वामी समर्थांनी. आणि स्वतःच्या हयातीमध्ये स्वामी समर्थ हयात असताना त्यांच्या दृष्टीसमक्ष हा स्वामी प्रकट दिनाचा उत्सव सुरू झालेला आहे. तो तेव्हा जो सुरू झालेला आहे तो आजता गायत चालूच आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की स्वामींचा प्रकट दिन म्हणजे काय. आता मित्रांनो, ह्याचं कन्क्लुजन मी तुमच्याकडेच सोडवणार आहे, परंतु एक गोष्ट मात्र नक्की सांगेन. काय? अंतर्यामी सच्चित सुख, बाहर सद्गुरु द्विभुज सुमुख. हा स्वामी कसा आहे तर अवधूत आहे,
टाईमलेस अँड स्पेसलेस कॉन्शियसनेस आहे. तुमच्या आम्हा उद्धाराकरता त्यांनी ते सगुण रूप धारण केलं, मानवी चर्या धारण केली. परंतु आजच्या दिवशी आपण स्वामींचं ते मूळ स्वरूप आठवूया. मूळ पुरुष, वडाचं झाड, दत्तनगर, नृसिंह भान, आणि ह्या भानामध्ये आपण बेभान होऊया आणि एकच भान ठेवूया. कुठलं? श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. स्वामी प्रकट दिनाच्या आपणा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.